श्री स्वामी समर्थ। मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। मी आपल्या सगळ्यांना लगातार मार्गदर्शन करत असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डिसेंबर महिन्यामध्ये दत्त महाराज जयंती आहे 14 डिसेंबरला। मग आता आपण 21 दिवसाची सेवा कशा प्रकारे करायची? कारण खूप जणांचे प्रश्न येत आहे की ताई 21 दिवसाची सेवा करायची आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं पारायण केलं तर चालेल का? आमच्या भरपूर काही इच्छा आहे आणि आम्ही नेहमी विचार करतो की आम्हाला जे पाहिजे ते का मिळत नाही आणि आमच्यासोबत त्या गोष्टी का घडत नाही। बघा, तुम्ही ज्या ईश्वराला मानता ना, आपण म्हणत असतो ना की मी कित्येक वर्ष झाली सेवा करत आहे पण मला पावन होत नाही। आपले कर्म जेव्हा जे वाईट कर्म आपले धुतल्या जातील त्यानंतर आपलं खरं जीवन सुरू होत असतं आणि तुम्ही जेव्हाही ही सेवा करता ही कधीच वाया जात नाही। याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे तुमच्या कुळात, तुमच्या समोरच्या पिढीला मिळतं या तुम्हालाही मिळत असतं। तर आता आपल्याला बघायचं आहे की 21 दिवसाची सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे। 24 नोव्हेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारा अमृत हे पारायण आहे आणि छोटं सुद्धा मार्केटला अवेलेबल आहे की तुमच्यामुळे मोठं होत नाही आहे। तुम्ही छोटं पारायण करताना तुम्ही एक तास जाईल तुमचा, त्याच्याहीपेक्षा कमी, तर तुम्ही रोज एक पारायण सुरू करा। जसं 24 तारीख रविवारपासनं तुम्हाला सकाळचा टाईम ठेवा या तुम्ही संध्याकाळचा ठेवा, जी तुमची इच्छा असेल। तुमच्या देवघरामध्ये बसून हेलिंग पॉवर खूप शांत, माइंड एकदम शांत, गणपती बाप्पांना आवाहन द्यायचं, कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं, त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज, तुम्हाला सगळं काही माहीत आहे, सांगायची काही गरज नाही आहे। तुम्ही लगातार 21 दिवस एक पारायण रोज करा, खूप चांगले फळ मिळतील। ज्या दिवशी दत्त महाराज जयंती आहे त्या दिवशी गरिबांना काहीतरी अन्नदान करा, गाई मातेला हिरवा चारा द्या। असं जेव्हा तुम्ही कर्मानुसार करणार तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल। मध्ये काही अडथळा आला, लेडीजचा म्हणा, कुठे जायचं आहे वगैरे, ते सोडून नंतर तेवढं ते एक पारायण तुम्हाला कव्हर करायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला 21 दिवसाची ही सेवा करायची आहे आणि एकदम साध्या पद्धतीने। खूप जण म्हणतात कलश मांडू का, हे काहीच करायचं नाही। आपल्या देवघरात बसायचं, शांततेने करायचं आणि एकच टाईम ठेवा, एकाच टाईमावरती करा, तेव्हाच आपल्याला फळ मिळत असतं।